एवढी खराब ताण लागली होती ना, गरमी सुद्धा चालू आहे आणि आज ना किचनचा कायापलटच केला होता मी. सगळ्या गोष्टीची ना जागा चेंज केलेली. म्हटलं स्वतःच्या हाताने ना आता किचन डेकोर करू. आणि मी काय तर कुठं ना केला ना, चिमणीचं असं काही लक्ष असतं की हिनं काय नेमकं करायले. हा ना पप्पाचा छोटा खबर आहे माहितीये का. तिला बोलता तर अजून नीट येत नाही, पण अय करून ना पप्पाला मम्मीच्या सगळ्या चुगल्या सांगायचं काम करते. मी ना किचन मधली भांड्याची रॅक सुद्धा काढून टाकलेली आहे, कारण का तर भीती चिमणीच्या डोक्यात काय तर पडायचं. आणि किचन खूप छोटं आहे आणि तिला माझ्यासोबत ना किचन मध्येच खेळायचं असतं. रॅक वड काय कर पडायचं म्हणून मी डायरेक्ट काढूनच टाकले. मला सुद्धा ना शूट घेताना खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचा, पण आता ना किचन एकदम मोकळं मोकळं वाटत आहे आणि स्वयंपाक करायला सुद्धा मजा येत आहे. आता खूप सारे कलर वगैरे खूप साऱ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आणायच्या सुद्धा आहेत, कारण आता अंगातली कला बाहेर काढायचं ठरवलं ह्या उन्हाळ्यात. तसे ब्रश नसल्यामुळे ना काही डिझाईन बरोबर करता आली नाही, पण आता ब्रश जाऊन ना घेऊन येणार आहे पहिले. तसा दुपारचा वेळ ना मुंबईमध्ये खूप जास्त खराब चाललं, एवढी जास्त गरमी होते ना, काय करावं काय नाही असं होतंय. म्हणूनच आवडणाऱ्या गोष्टीमध्ये ना दुपारचा वेळ इन्व्हेस्ट करत आहे. घरासाठी छान छान गोष्टी सुद्धा बनून जातील आणि दुपारचा वेळ सुद्धा निघून जाईल. आणि हा छोटासा शोपीस बघा किती क्यूट दिसत आहे ना. मला विश्वास बसणार नाही, हा तुमच्या दादानी बनवून दिलाय मला. आणि ह्या किड्याची ना मी तर लहानपणापासून फॅन आहे. आम्ही शाळेतून येताना ना ह्यांना पकडत यायचो आणि मम्मी ओरडल म्हणून कंपोस्ट मध्ये लपवून ठेवायचो. असं खूप साऱ्या आठवणी आहेत तशा. ह्या वेळामध्ये ना मी चिमणीच्या पप्पांच्याकडून आज लाइटिंग लावून घेतली होती आणि पुन्हा ना काही सामान आणण्यासाठी ना बाजारात गेलो. तशी तुम्हाला माझी हेअरस्टाईल ना जरा नवीन वाटत असेल, ही अशी का वाटायली आज, पण माझे खेकडे ना सगळे तुटून गेले. क्लचर सुद्धा माझ्याकडे शिल्लक नसल्यामुळे ना अशी काय हेअरस्टाईल केली होती आज. आणि घरातून येतानाच लक्षात ठेवून आले होते की आज आपल्याला खूप सारे क्लचर घ्यायचे आहेत. घेतले आणि मग फ्लेवरची ना पाणीपुरी सुद्धा घेतली. बाहेर यायचं बिना खाता जायचं हे काय बरोबर नाही ना, म्हणूनच नंतर स्टेशनरीत जाऊन ना DIY साठी लागणाऱ्या खूप साऱ्या गोष्टीची ना शॉपिंग केली.